Cancer Healer Center, a new beginning. मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. आज सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. प्रशासनाने 7 मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. मस्साजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांचं भाष्य. नैतिकता आणि मुंडेंचा संबंध नसल्याची ही टीका. संजय राऊत जे बोलले ते 100% बरोबर. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. शरद पवार आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. संत नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार. पवारांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख, टाकळ गव्हाणकरांचा शताब्दी गौरव सोहळा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी. कोरटकर सोबत झालेलं संभाषण सावंतांकडून सोशल मीडियावर शेअर. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचा दुसरा दिवस. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अध्यक्षतेत टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा. पुणे पोलीस आज कुख्यात गुंड गजा मारणेला कोर्टात हजर करणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी बेड्या. मारणेसह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिंटेकर 2 दिवसात शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. सूत्रांची माहिती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा झटका. सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा भाजप प्रवेश. आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा. आरबीआयकडून न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा. खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार. तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध. स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी. तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका. आयपीएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 12 वर्षांपासून फरार असलेल्या फरार ललित मोदीकडे वानुआतू देशाचं नागरिकत्व. ललितच्या नवीन पासपोर्टची प्रत TV9च्या हाती. वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट असलेला देश. Cancer Healer Center, a new beginning.